गाईज, तर हे आहे लोणावळ्याचं मॅप्रो गार्डन। तर बरेच मंडळी आहेत जी महाबळेश्वरच्या मॅप्रो गार्डनमध्ये गेले असतील, पण आज आपण आलो आहोत लोणावळ्याच्या मॅप्रो गार्डनमध्ये। तर इथे आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मॅप्रोचे बरेच प्रोडक्ट्स मिळतील। तर इथे साधीसुधी जो आहे पाऊस नाही पडत आहे, तर इथे फलेरो यांचा पाऊस पडतोय, जिथे चॉकलेट्सचा पाऊस पडतो आणि ते तुम्ही कलेक्ट करू शकता। त्याचप्रमाणे आज संडे असल्यामुळे खूप गर्दी होती इथे। तर इथे आपण बऱ्याच गोष्टी टेस्ट करून इथे विकत घेऊ शकता मॅप्रोचे। तर आम्ही पण इथे ज्या गोष्टी आम्हाला आवडतात त्या घेतल्या विकत आणि त्यानंतर गार्डनमध्ये गेलो। थोडंसं गार्डनचा जो काही एरिया आहे तिथला एक्सप्लोर केला आणि खूप सुंदर असं गार्डन आहे। इथे बऱ्याच गोष्टी गार्डनमध्ये आहेत जिथे तुम्ही फोटोज क्लिक करू शकता, व्हिडिओज घेऊ शकता आतमध्ये फिरण्यासारख्या। इथे हे जी दिसते आहे ती आर्ट गॅलरी आहे। तर आर्ट गॅलरीमध्ये सुद्धा आम्ही गेलो होतो। तर इथे आर्टच्या बऱ्याच गोष्टी आहेत। तर हे काही वॉल फ्रेम आहेत त्या तुम्ही विकत घेऊ शकता। खूप सुंदर सुंदर इथे फ्रेम्स होत्या, त्या तुम्ही घेऊ शकता विकत ज्यांना आवडतील। त्याचप्रमाणे इथे लहान मुलांसाठी आर्टचे बरेच असे प्रोडक्ट होते ज्यांना आर्टमध्ये इंटरेस्ट आहे। तर इथे तुम्ही लहान किंवा मोठे जे असतील ज्यांना इंटरेस्ट आहेत ते घेऊ शकतात विकत। तर त्यानंतर आम्ही आतमध्ये गार्डनमध्ये बरेच फोटोज क्लिक केले पूर्ण फॅमिलीने आणि थोडंसं छान असं एन्जॉय केलं। संध्याकाळच्या वेळेत तर अजून छान आहे। इथे फूड कोर्टसुद्धा आहे जिथे पिझ्झा एन्जॉय करू शकता आणि बाजूलाच आहे ट्रॅम्पोलिन पार्क जिथे लहान मुलं एन्जॉय करत होती। तर इथे लहान मुलंसुद्धा एन्जॉय करू शकतात आणि बऱ्याच गोष्टी आम्ही विकत घेतल्या मॅप्रोच्या, आम्हाला ज्या आवडतात त्या। आणि इथे मस्त असं एन्जॉय केलं सगळ्यांनी। तर बऱ्यापैकी तुम्ही 1-1.5 तास इथे करू शकता स्पेंड। आणि इथे फूड कोर्ट आहे। त्याचप्रमाणे समर असल्यामुळे ते स्प्रिंकलर जागोजागी लावलेले आहेत जेणेकरून सगळ्यांना गरमीपासून थोडं रिलॅक्स होईल। तर आता आम्ही मस्त अशी शॉपिंग केली आहे आणि आता निघालो आहोत आम्ही। तर खूप सुंदर असं आहे हे मॅप्रो गार्डन। महाबळेश्वरला तर आम्ही गेलो होतो, पण हे सुद्धा खूप सुंदर आहे, त्यापेक्षाही सुंदर आहे आणि तुम्हीही इथे नक्की या। जर माझा हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका। तर बाय गाईज, आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया। थँक्स फॉर वॉचिंग।